खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते वाणिवडे येथील खर बंधाऱ्याचे गुरुवारी सकाळी मोठ्या थाटात भूमिपूजन करण्यात आले। सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात विशेषतः कोकण पट्ट्यात सीआरझेडचा कायदा प्रत्येक वेळी आडवा येतो। या सीआरझेडच्या कायद्यामधून देवगड तालुक्याची फेब्रुवारी अखेरपर्यंत सुटका होणार असल्याची आशावादी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी वाणिवडे येथील खार बंधाऱ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान दिली आहे। खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते वाणिवडे येथील खर बंधाऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले। मोंड वाणिवडे या खाडीतील खारे पाणी वाणिवडे येथील 26 हेक्टर शेत जमिनीत घुसत असल्यामुळे ही शेत जमीन नापीक बनली होती। येथील ग्रामस्थांनी 30 ते 35 वर्षापासून या ठिकाणी खार बंधाऱ्याची मागणी शासनाकडे लावून धरली होती। खासदार विनायक राऊत, उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, पावणाई सरपंच गोविंद लाड आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने वाणिवडे खाडीवर मृदू व जलसंवर्धन योजनेअंतर्गत वाणिवडे भटवाडी येथे 758 मीटरच्या खार बंधाऱ्याला मंजुरी मिळाली असून यासाठी 73,41,000 निधी प्राप्त झाला आहे। या कामाचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले। या बंधाऱ्याच्या प्रत्यक्ष कामास 2 दिवसापूर्वीच ठेकेदार अनिस नाईक यांनी सुरुवात केली। कंत्राटदार अनिस नाईक यांनी देखील भूमिपूजन होण्या अगोदरच कामाला सुरुवात केली असल्यामुळे त्यांचेही खासदार विनायक राऊत यांनी कौतुक केले। शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर यांनी केलेली मेहनतही कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार खासदार राऊत यांनी बोलताना काढले। आनंदवाडी प्रकल्पाचे भूमिपूजन हे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अन्यथा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। आज ह्या वाणिवड्याच्या खार बंधाऱ्याच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ आपण केलेला आहे आणि खरंच मी कौतुक करेन आमचे विलास साळसकर, संजय देवरुखकर, गणेश राणे, अपूर्वा तावडे आणि आपल्या ग्रामस्थांनी सातत्याने या बंधाऱ्याच्या संदर्भात जी मागणी लावून धरली आणि विलासने प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या स्तरावर मंजुरी घ्यायची होती त्या प्रत्येक स्तरावर विलास साळसकर जायचे, तिथे आम्हाला फोन लावून द्यायचे आणि ह्या बंधाऱ्याच्या मंजुरीसाठी विलास साळसकरांनी केलेली मेहनत हे खरोखरच कौतुकास्पद आहे। आम्ही त्याला मार्गदर्शन करत होतो, जिथे गरज लागेल तिथे आम्ही बोलत होतो आणि तो मार्गी लावण्याचं काम आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून झालेलं आहे। आणि मगाशी माननीय गुरुनाथ पेडणेकर यांनी सांगितलं, तिकडे आमचं लक्ष आहे, तुम्ही सांगितलं ते खरं आहे, वाडेकरांनी सांगितलं ते खरं आहे। काय झालं, आपले दोन्ही जिल्हे किंवा कोकण किनारपट्टी प्रत्येक ठिकाणी ते सीआरझेडचा कायदा आडवा येतो। कुठे कांदळवन येते, कुठे सीआरझेड येतो, कुठे आणखी काहीतरी येते आणि प्रत्येक हे जे काही विकासात्मक दृष्टीने आम्ही योजना ज्या आखलेल्या आहेत त्याला सीआरझेडच्या तडाख्यातून मंजुरी मिळवायला खूप मेहनत करावी लागते। आणि म्हणून कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही जी मागणी केलेली आहे, वाणिवडे गावाला पूर्णपणे वाणिवडे गाव आहे, त्यानंतर पपुलार यांचा तो गाव आहे, तो हे सगळ्या भागामध्ये आम्ही खार बंधाऱ्यांचे प्रस्ताव केलेले आहेत। आमचे सावळी साहेब आहेतच, अत्यंत हुशार असे अधिकारी आहेत ते आणि मेहनत करतात बिचारे, करायच्या ऑफिसमध्ये बसून प्रत्येक वेळेला तुम्ही जी मागणी केलं त्याप्रमाणे मेहनत करत असतात। आणि पण तरी सुद्धा जो पुढचे जे टप्पे आहेत, ज्या ज्या ठिकाणी सीआरझेड मध्ये हे खार बंधारे अडकलेले आहेत, त्या जेटी अडकलेल्या आहेत, त्या सगळ्यांची मुक्तता त्या सीआरझेड मध्ये करून कोकणातल्या भूमिपुत्रांना किंवा कोकणातल्या भूमीला वाचवण्याचं काम आम्ही करत आहोत। त्यामध्ये कोणतीही हयगय केली जाणार नाही। अगदी शेवटच्या टोकापर्यंत हे ज्या ठिकाणी बंधारा बांधायचा आहे तो पूर्ण करून घेणारच आहे। सुदैवाने हे काम अनिस नाईकने घेतलेलं आहे। कणकवलीमध्ये राहणारा हा उद्योजक काम करतोय, हे सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केलेली आहे, त्यांना मी शुभेच्छा देतो। आणि त्यांना मगाशीच सांगितलेलं आहे की लोकांच्या ज्या सूचना असतील, लोकांच्या काही तक्रारी तर येणारच नाही, पण ज्या सूचना असतात त्या चांगल्या पद्धतीने ऐकून त्या अनुसरून लोकांना समाधान मिळेल अशा पद्धतीचं या बंधाऱ्याचं काम करायचं आहे। 70 लाख म्हणजे काय थोडी रक्कम नाहीये आणि म्हणून त्या रकमेचा पुरेपूर फायदा ग्रामस्थांना झाला पाहिजे, ग्रामस्थांचं समाधान झालं पाहिजे अशा पद्धतीचं काम अनिसकडून होईल आणि साळवे साहेब ते करून घेतील याबद्दल मला खात्री आहे। म्हणून दोघांचे मनापासून अभिनंदन करतो। उपसभापती आहेत त्यांनी सुद्धा आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत
आणि म्हणून या संपूर्ण देवगड असेल, मालवण असेल, किनारपट्टीचे गाव असतील, ह्या सगळ्या गावामध्ये आपण आता कित्येक कोटी रुपयाच्या योजना मंजूर करून ठेवलेल्या आहेत आणि केवळ मंजूर करून ठेवलेले नाही, त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केलेली आहे. ह्या जिल्ह्यामध्ये पूर्वी एवढ्या समस्या होत्या. आमचे मिलिंद साठे इथे आहेत, दर आठवड्याला येत असतात. इको सेन्सिटिव्ह देवगडला लागू केला आणि तिकडे जिथे जंगल आहे, कालच होतो मी दोडा मार्ग आणि सावंतवाडीला वगैरे, चौकुळ, आंबोली वगैरे त्या भागात काल होतो. दोडा मार्गला इको सेन्सिटिव्ह नाही, पण देवगडला इको सेन्सिटिव्ह, म्हणजे जिथे दगड आहे तिथे इको सेन्सिटिव्ह आणि जिथे जंगल आहे तिथे मोकळा रान. तिथे मायनिंग होतं आणि ते बिचारे खडक फोडून ते म्हणत, म्हणजे पूर्वी होती ना संतांची एक सुभाषित आहे, प्रयत्न वाळूचे कनरगडिता तेलही गळे. त्यामुळे देवगडच्या आंब्याला जगामध्ये मान आहे, पण तो आंबा पिकवत असताना किती मेहनत करावी लागते, किती कष्ट करावे लागतात, ते इथून येऊनच पाहावं लागतात. आणि म्हणून इथे इको सेन्सिटिव्ह लागू केला. पण मिलिंद साटम आणि त्यांच्या सहकार्याने जो पाठपुरावा केला, भविष्यामध्ये 90 गावं आता इको सेन्सिटिव्ह मधून वगळण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून जो गेलाय, त्याच्यामध्ये आपल्या देवगड तालुक्याला बऱ्यापैकी न्याय मिळालेला आहे आणि येत्या फेब्रुवारी पर्यंत याच्यातून सुद्धा आपण सुटका करून देऊ. किती अडचणी, किती समस्या, पण आम्ही लोकप्रतिनिधी त्याच्यातून पळालेलो नाहीये. हा कायदा असेल, हा तो कायदा असेल, त्या कायद्यातून मार्ग काढायचा आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा, हा ध्येय मनामध्ये ठेवून कामाला लागलेलो. म्हणून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची असलेली कामं, आता आमचे सभापती उपसभापती आहेत, त्याचा मोणगाव तिथे पाणी पुरवठ्याची योजना, त्या ठिकाणी सुद्धा पुढच्या आठवड्यात अधिकाऱ्यांना घेऊन मी येणार आहे परत एकदा. आज अंगणवाडीला घेऊन गेलो होतो सकाळी अधिकाऱ्यांना. पण पुनश्च एकदा मोणगावचा सुद्धा पाणी प्रश्न असेल, शेजारचा चापेडचा पाणी प्रश्न आहे, तिथे चापेडला सुद्धा आम्ही पैसे देऊन 3 वर्ष झाली ना, मला वाटतं 2 वर्ष झाले, पण वाडीवाडीतले लोक भांडतायत. एक म्हणतात आम्हाला पाणी हवंय, दुसरं म्हणतात आम्हाला ग्रामपंचायत हवी. छोटे छोटे प्रश्न असतात, ग्रामस्थांनी आपसात बसून जर सोडवले तर तो प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे चापेड गावाला पाणी पुरवठा योजनेसाठी आपण किती मंजूर केले? 29 लाख रुपये. पण 2 वर्ष आम्ही कामच करू शकत नाही. आपसातली भांडणं मिटवा, काम ताबडतोब चालू करू. पण मुळगावचं तसं नाही. मुळगावला ताबडतोब आता ही योजना जी आखलेली आहे ती पूर्णत्वास नेण्यासाठी पुढच्या आठवड्यात मी त्या ठिकाणी जाणार आहे. परंतु महत्वाचं असं आहे की ह्या जिल्ह्याचा विकास केवळ घोषणा करून होणार नाहीये, मोठमोठ्या धडका सोडून होणार नाहीये. तर ह्या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींनी लोकसेवकाच्या भूमिकेतून काम केलं तरच होऊ शकतं. आज सुदैवाने मी खासदार म्हणून काय, आमचे जिल्हा परिषदेचे गणेश राणे पंचायत समिती आहेत ना, हे लोकसेवकाच्या भूमिकेतून काम करतात. म्हणून या पक्षाचे पदाधिकारी जे आहेत हे त्यांना मार्गदर्शन करतात, म्हणून ही कामं होत असतात. आणि म्हणून आता सुद्धा CRZ अडकलेले जे काही बंधारे जे आहेत, आम्ही केंद्रीय मंत्री महोदयांना सुद्धा विनंती केलेली आहे, राज्याचे मंत्री महोदय त्यांना सुद्धा विनंती केलेली आहे. आणि या दोघांच्या माध्यमातून CRZ मधून काही CRZ तर असलाच पाहिजे, पण तो CRZ लोकांच्या विकासाच्या मुळावर येता कामा नये अशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही ठेवलेला आहे. सुदैवाने तुमच्या बाजूला असलेला आनंदवाडी प्रकल्प किती वर्षापासून चाललाय. मोठमोठ्या घोषणा अनेक मंत्र्यांनी केल्या, पण आता आपण केंद्रीय मंत्री मग नितीन गडकरी साहेब असतील, राधामोहन सिंग असतील, आमचे इथले सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील, ह्या सगळ्या मंत्र्यांच्या पाठीशी लागलो. या जिल्ह्याचे पालकमंत्री दीपकभाई केसरकर असतील. आणि नक्कीच आज मला सांगायला आनंद होतोय की मागच्या 8 ते 10 वर्षापासून प्रलंबित असलेला आनंदवाडी प्रकल्प, त्या प्रकल्पाचं प्रत्यक्षात भूमिपूजन आम्ही फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात करणार आहोत. एवढं त्या कामाची आता प्रगती झालेली आहे. 1-4 दिवसामध्ये टेंडर फ्लॅश होईल. 15-20 फेब्रुवारी पर्यंत त्याची प्रोसिजर कंप्लीट करू. पण देवगडच्या विकासाला महत्वाची चालना देण्याचं काम हा आनंदवाडी प्रकल्प करणार आहे. आणि म्हणून इथले बागायतदार असतील, इथले शेतकरी असतील, आंबा बागायतदार असतील, ह्या आंबा बागायतदारांना सुद्धा, आंबा काजू बागायतदारांना सुद्धा यावर्षी
पण पुन्हा एकदा उद्या 23 तारखेला आमची 29 तारखेला जिल्हा नियोजनाची बैठक होणार आहे। ह्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा अंबानी काजू बागायतदारांच्या हितासाठी आंबा काजू बोर्ड जे स्थापन झालेलं आहे त्या बोर्डाला 500 कोटी रुपये देण्याची मागणी मी स्वतः जी लावून धरलेली आहे ती पुन्हा एकदा मांडणार आहे आणि ती मंजूर करून घेतल्यानंतर आंबा काजू बोर्ड सक्षम करणं आणि त्याच्या अनुलक्षून ह्या आंबा काजू उत्पादकांना आर्थिक पाठबळ देणं हे काम त्याच्या माध्यमातून होणार आहे। एकमेव कोकण जिल्हा असा आहे कोकण प्रांत की या ठिकाणी निर्माण होणाऱ्या या फळांना अद्यापही सरकारचं जे अभय मिळालं पाहिजे ते अद्यापही मिळालेलं नाही आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आंबा काजू बोर्ड हे महत्वाचं आहे। इतर एक काम या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान वानिवडे व तळवडे गावाच्या विकास कामाबाबत समस्यांचे निवेदन सरपंच यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे दिले। यावेळी खासदार विनायक राऊत यांचा वानिवडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने तसेच व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा व पावणाई सरपंच गोविंद लाड यांचा सत्कार करण्यात आला। साईनाथ गावकर, कोकण 9, देवगड।